झालंय तुम्हाला तेल लावून झालं झालं बेस्टच. मग एक काम कर, तू बस, मी तुला तेल लावतो. अरे सिद्धू, काय डोकं बिकट फिरले काय तुझं? हे काय चालवलेस? घरात बाकीचे पण पुरुष माणसं आहेत. आजी, पाडवा हा सण नवरा बायकोचाच असतो ना, मग फक्त बायकोनेच नवऱ्याचे लाड का करावे? मग नवऱ्यांना सुद्धा हा चान्स मिळू दे की. आणि तसंही आजी वर्षभर फक्त बायकोच नवऱ्याचे लाड करते ना. आणि आता आई काय म्हणाली ऐकलंस ना, त्वचा कोरडी पडते म्हणून तेल लावलं जातं. मग आजी, बायकांची त्वचा कोरडी नाही पडत का? कमाल आहे संपत. या सिद्धूला ना काही बोलायची सोयच उरलेली नाही. तुला सांगते, हा फिरायला गेलात नाही टाळपासून हे असं झालंय त्याचं. ऐक ना, बाकीच्यांचं काही ऐकू नकोस, मी तुला तेल लावतोय, संपलं. नाही 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 सिद्धू, अहो नाही 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 सिद्धू पण ना कमाल आहे याची. काय रेणुका हसतेच काय फिरीपिरी? हे असलं शोभते का आपल्या गाडे पाटलांच्या घरातल्या पुरुषांना? कार्ट्याने तर आप घालवली. नाहीतर काय. गोड गोड प्रेम आज थोडं थोडं चाखलं, रंगलं तुझ्या ग फिरतीन माखलं. गोड गोड प्रेम आज थोडं थोडं चाखलं, रंगलं तुझ्या ग फिरतीन माखलं. नजरा नजरातून सारच कळलं, मन माझा तुझ्या माग माग वळलं. मऊ मऊ कापसा वाणी ग भासलं, तवा मला तुझं सपान पडलं. गोड गोड प्रेम आज थोडं थोडं चाखलं, रंगलं तुझ्या ग फिरतीन माखलं. हिरव्या रानाची हिरवी बाभळी, तशी गोरी काया ग तुझी कवळी. हिरव्या रानाची हिरवी बाभळी, तशी गोरी काया ग तुझी कवळी. टपोऱ्या नैनांची काळी भोर काजळी, काळ्यानं भान जणू आज लावली. सावली न माया सावलीला चोरलं, जीव पिसा झाला अन मनाला घेरलं. गोड गोड प्रेम आज थोडं थोडं चाखलं, रंगलं तुया ग फिरतीन माखलं. भलतच प्रेमाचं लागलं या येड, जीवा लागली या तुही ग ओढ. बघितलं ना आजी, ती भावना सिद्धूला कशी स्वतःच्या तालावर नाचवते ते. तुम्हाला माहिती आहे का, तर लक्ष्मीपूजनामध्ये तिला मिळालेला दागिना तिने सगळ्यांसमोर मला दिला. आणि नंतर चक्क चक्क सिद्धूकडून तिने अजून एक दागिना वसूल करून घेतला. म्हणजे घरच्यांच्या समोर दाखवायचं मी किती शहाणी येते, मला किती मोठ्या माणसांचं महत्त्व आहे.
आणि दुसरीकडे आपला स्वार्थ साधायचा. ते काही नाही आजी, तुम्ही यावर काहीतरी उपाय करा. तिची चांगली खडसावणी करा, असं नका सोडू तिला. लक्ष्मी, हे लक्ष्मी, अगं माझा शर्ट कुठे आहे? शर्ट नाही, हा कुर्ता घाला. हा कुठला कुर्ता आहे लक्ष्मी? नवीन आहे का हा? अहो हो बाबा, नवीनच आहे तो कुर्ता. आईंनी खास तुमच्यासाठी शिवलाय. हे, लक्ष्मी, घालून बघा ना पटकन. हो छान आहे, लगेच घालतो. आई, औक्षणाचं ताट कुठे? लेट होतोय, आम्हाला लवकर निघायचंय. पटकन उरकून घे. हो, हरीशला घाई असेल ना सासूरवाडीला जायची, बरोबर ना? हा, संतोष आता थांबशील? विणा, ओवाळणीचं ताट दे तिला, उशीर होतोय तिला. सिंचना, ओवाळून घे बाळा तू हरीशला. हे काय, आम्ही ताट घेऊन उभेच आहोत तुमच्या दिमतीला. काय बोलला? जा इकडे ताट, पहा बाजूला. एक मिनिट. आता काय? आया, हरीश, तुझ्याकडे अजूनही पैसे उरले आहेत? तुला काय माहित? संतोष, अरे तुझ्या बोलण्याला काही ताळतंत्र? अगं आई, मी असंच बोललो, सहज बोललो. सॉरी, पुन्हा नाही बोलणार. चांगले उरलेत ते. आई, आम्ही आत्ता जातो, पण लवकरच परत येईन. हा, कशाला? कशाला? तू नको बोल. येतो आई. हो, बॅग घेऊन ये. चल. लक्ष्मी, कसा दिसतोय? ठीक वाटतंय ना तुम्हाला? झक्कास. आई, तुम्ही आजींसाठी गोव्यावरनं कुठलीशी साडी आणली होती ना? अगं बाई, विसरलीस, थांबा. सासूबाई, तुमच्यासाठी साडी आणली हो. गोव्याहून आणली, मंगेशीच्या पायाशी ठेवून आणली. तुमच्या आवडीचा रंग आहे, नक्की आवडेल तुम्हाला. तुम्ही लवकर बऱ्या व्हा ना, आपण 2-4 दिवसांनी नेसूया बरं. विणा, अगं औक्षण करून घे. होय.